नाशिकच्या देवळाली गाव परिसरात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या आणि स्वतःला परिसराचा डॉन म्हणून घेणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे आरोपीकडून जीवघेणा गावठी कट्टाही जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। 3 जूनच्या मध्यरात्री गांधीधाम देवळाली गाव येथे जुन्या वादाच्या रागातून आरोपी किशोर निकम व राहुल निकम आणि त्यांच्या साथीदाराने मोटरसायकलवर येत ऋतिक पारचे यांना लक्ष्य केले। शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याच्या उद्देशाने किशोर निकम यांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। एवढ्यावरच न थांबता परिसरात उभे असलेल्या नागरिकांनी धमकावत आम्ही या भागाचे डॉन आहोत, जो कोणी आमच्या विरुद्ध जाईल त्याचा गेम करू अशा शब्दात उघडपणे दहशत निर्माण केली होती। या धक्कादायक घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले। त्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। आरोपी अहमदनगर जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिर्डी परिसरातील सावळी विहीर येथे मध्यरात्री सापळा रचला आणि मुख्य आरोपी किशोर निकम याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले। आरोपीच्या अंगझडती दरम्यान तब्बल 30,000 रुपये किमतीचा गावठी लोखंडी कट्टा जप्त करण्यात आला। त्यानंतर आरोपीला उपनगर पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। नाशिक शहरात गुंडगिरी आणि दहशतीच्या जोरावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपनगर पोलिसांनी दिलेला हा जोरदार इशारा मानला जात आहे। डॉन बनण्याची भाषा करणारा आरोपी आता पोलिसांच्या कोठडीत पोहोचला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजीव फुलपगारे करत आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथके आरोपितांच्या मागावर होते। सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच DCP श्री किशोर काळे सर, तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते। यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरचा जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम, तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला। त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे। सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे। सर, नेमकं कारण काय होतं एवढे त्या दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडणं होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती। या आरोपीवर काही गुन्हे का रेकॉर्डवरच आहे का? हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।